सब अपने सब अब दूसरा है। तारखेला 7 तारखेला पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये सप्तशृंगी ज्वेलर्स या ठिकाणी दुपारी 1 वाजता दरम्यान एक गन पॉईंटवर जबरी चोरीचा प्रकार घडला होता। त्याच्यामध्ये एक आरोपी आला होता, त्यांनी गन दाखवली होती आणि गनचे मुळे जे समोरचे ज्वेलर्स आहे, ज्वेलरी शॉपचे ओनर आहे, त्यांनी त्यांचा गोल्ड, सोना, चांदी सर्व दिला होता। जवळपास 70 लाखाची एक जबरी चोरीचा प्रकार होता। अतिशय गंभीर असा प्रकार होता। हे गंभीरता बघून आम्ही जवळपास 8 पथक स्थापन केले होते। त्याच्यामध्ये 6 पथक शहरी डीबीचे होते, SDPO सुदर्शन पाटील, 2 पथक LCBचे होते, TI शंकर शिल्के साहेबांचे खाली। हे असे 8 पथकचा आम्ही सर्वांना डिफरेंशिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज दिली होती की कोणी काय काय करणार, CCTV फुटेजेस समोरचे, बॅकचे, रेकीचे, बाईकवर फोकस, किमान त्यांनी बॅग कोणता आणला आहे, हे सर्व याच्यामध्ये डिफरेंशिएटेड रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असे आम्ही स्थापन करून 2-3 मीटिंग मी सुद्धा यांची घेतली होती। मला अतिशय आनंद होत आहे की अवघ्या 3 दिवसात आमचे स्थानिक गुन्हे शाखाची टीमने जवळपास 580 कॅमेरा, CCTV कॅमेरा तपासणी करून 700 किलोमीटरचा प्रवास करून आमचा हे जे ह्या गुन्ह्याचा डिटेक्शन केलेला आहे। याच्यामध्ये जे आरोपी आहे, आरोपीचं नाव, आरोपी जे आहे हे भुसावलचं आहे आणि या भुसावलचं राहणारा आहे आणि आरोपीचं नाव आहे रोहन सिंग बावरा। आता रेकॉर्डमध्ये सध्या याचे गुन्हे नाही आहे, परंतु हे खदान नदीमध्ये आला होता आणि यांनी चादर विकण्याचा काही काम घेतला होता 6 ते 7 दिवस आणि त्या दरम्यान रेकी सुद्धा केली होती की कोणत्या ज्वेलरी शॉपमध्ये सेफ्टीचा अभाव आहे, किमान एकटाच माणूस आहे, कुठे गार्ड नाही आहे, किमान आतमध्येचा एरिया आहे, तर असं रेकी करून पुन्हा प्लॅनिंग करून हे जबरी चोरी केली होती। तर आता आरोपी अटक झालेला आहे। वेपन यांनी जे वापर केलेला आहे तो रिकवर झालेला आहे। बाईक ज्याचा वापर झाला होता रिकवर झालेली आहे। हे पण सांगायचं आहे की यांनी बाईकमध्ये नंबर प्लेट पण लपवला होता आणि स्वतः मास्क वा सर्व घातले होते, पूर्ण बॉडी कवर्ड होती। तर अतिशय कठीण हे डिटेक्शन होता, कारण की कुठेही आम्हाला क्लू भेटला नव्हता। परंतु जसं मी अगोदर सांगितलेलं आहे की अकोलामध्ये किती मोठा गुन्हा कोणी जर करणार, आम्ही किती म्हणजे आम्हाला प्रयत्न करावा लागले आम्ही करणार, कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये जावं लागणार आम्ही जाणार आणि गुन्हा डिटेक्शन आम्ही करणार आहोत। तर याच्यामध्ये आरोपी अटक आहे आणि आज आरोपीची 6 दिवसची आम्हाला पोलीस कोठडी भेटलेली आहे। ह्या गुन्ह्यामध्ये रिकव्हरीच्या अनुषंगाने मी स्थानिक गुन्हे शाखाला हे गुन्हा स्थानांतरित करत आहोत। स्थानिक गुन्हे शाखा अजून याच्यामध्ये रिकव्हरी करणार। आतापर्यंत 25 लाखाची जवळपास रिकव्हरी, सोन्याचा, चांदीचा, वेगळ्या बाईक वगैरे सर्व मिळून 25 लाखाची 1 दिवसमध्ये रिकव्हरी झालेली आहे। अजून जे रिकव्हरी करायची आहे ते आता नेक्स्ट 5 ते 6 दिवसमध्ये आमची होऊन जाईल। तर मी परत स्थानिक गुन्हे शाखाची आमची संपूर्ण टीम, सुदर्शन पाटील, SDPO सिटी आणि त्यांची टीम, त्यांच्या सर्वांचं अभिनंदन करतो। सर्वांनी याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे। दिवस रात्र जगून CCTV फुटेज पाहणं अतिशय म्हणजे मेहनतचं काम असतात आणि जास्त लिंक आम्हाला भेटले नव्हते, तरी सुद्धा याच्यामध्ये टेक्निकल पूर्ण अनालिसिस करून आम्ही याच्यामध्ये पूर्ण रूट सुद्धा गुगल मॅप्सवर याचा टाकला होता, कुठे कुठे जाऊ शकतात, पूर्ण प्लॉटिंग केली होती आणि भुसावलमध्ये हे आरोपी ला ताब्यात काल घेतला होता। तर याच्यामध्ये जे काही आता नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन आहे ते नेक्स्ट 6 ते 7 दिवसमध्ये मॅक्झिमम याचा तपास आम्ही आता करणार आहोत। तर समोर ट्रॅफिकच्या नाकामध्ये पॉईंट होता, त्यामुळे यांनी आपला रूटसुद्धा, स्वतःचा रूटसुद्धा चेंज केला होता। कारण की जेव्हा आम्ही पथक स्थापन केलं होतं CCTVसाठी, तेव्हा आम्हाला पण आश्चर्यचकित झालो की एवढा वेळ कशा लागला इथे येण्यासाठी वगैरे। तर त्याच्यामध्ये नंतर असं दिसलं की ट्रॅफिकचा पॉईंट समोर होता, तर स्वतः यांनी युटर्न घेऊन जे आतमध्येची गली तिथून आलेला आहे। परंतु अजून जे तुमचे जे सूचना आहे ते 100% त्याच्यावर आम्ही काम करणार। इतना जो आरोपी ताबे में लिया है, कल लिया है, इतना सारा इसने माल चोरी किया है, तो ज़रूरी याद कहीं रखा होगा, किसी को दिया होगा।
तो ये पूरी हमारी पुलिस कस्टडी में सब सामने आए. हाँ, डायरेक्टली भुसावळला गेलो, परंतु कुठेही थांबला नव्हता, कुठेही सिग्नलवर थांबला नव्हता. सिग्नल आहे पण नाही जास्त तो मार्गावर, परंतु कुठेही पेट्रोलसाठी कुठेही, आणि अतिशय म्हणजे प्रोफेशनलरित्याने कुठेही याचा मास्क यांनी खाली केला नाही, बाईकचा नंबर दिसून दिला नाही. तर त्यामुळे मी आमचे जे टीम आहे स्थानिक गुन्हे शाखाची, एवढा चांगला कामगिरी ह्या केसमध्ये झालेली आहे. कारण की अतिशय कठीण होता की आरोपीची आयडेंटिटी ओळख पटवणे, कारण की आरोपी बद्दल आम्हाला फक्त याचा बॉडी फिगर कसा आहे आणि बाईकवर कसं दिसतात तोच आम्हाला माहीत होता. अदरवाईज बाईकचा नंबर आम्हाला सुद्धा माहीत नव्हता, आरोपीचं नाव म्हणजे फोटो होता कुठे दिसला नाही. परंतु याच्यामध्ये गुप्त बातमीदार व याचे बाईकचे डिटेल्स मध्ये काही असे गोष्टी होते ज्याच्यामुळे हे डिटेक्शन म्हणजे शक्य झालेलं आहे. बाईकने गेलेला आहे, पूर्ण बाईकने गेलेला आहे, आणि 1-2 ठिकाणी काही चूक झाली त्याच्याकडून, त्यामुळे आता आज आमच्या समोर आहे. हा, का आमच्यासाठी राहू द्या. तुमचं आणि तुमच्या टीमचं खूप खूप अभिनंदन, कारण या अशा गोष्टीत माहिती का ब्लाइंड हा ते हे गुन्हा ब्लाइंड होता, कारण की आमच्याकडे काहीच क्लू नव्हता आणि सीसीटीव्ही मध्ये काहीच, म्हणजे आम्हाला फक्त सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले होते, भरपूर फुटेजेस होते, परंतु फक्त बाईक कोणती अकोलामध्ये, कारण की आरोपी राहणार भुसावळचा आहे, अकोलाचा नाही. घेतला होता की कुठे कोणते कोणते ज्वेलरी शॉपमध्ये सेफ्टी कमी आहे, त्या हिशोबाने आणि तिथे हे केलेलं आहे. आणि आता सध्या आरोपीने काल जास्त आम्हाला कॉपरेशन दिला नाही, त्यामुळे आम्हाला आज 6 दिवसची PC भेटलेली आहे. जे पहिला प्राथमिक आम्हाला कॉपरेशनमध्ये जे काही माल आम्हाला भेटले ते आम्ही आता रिकवर केलेलं आहे. परंतु कारण की मोठा म्हणजे जे माल गेलेला ते मोठा माल आहे, तर त्यामुळे 6 दिवसची PC मध्ये अजून याची रिकव्हरी 100% होईल. प्रायमा फेसी जे याचा रूट होता, येणारा जाणारा रूट, त्याच्यामध्ये अजून आम्हाला जास्त असा आरोपी इतर कोणी भेटले नाही. परंतु इसमें इसके कोई घर वाले या किसी इनसाइडर ने ऐसा टिप दिया है क्या, ये भी 6 दिन के तपास में सामने आएगा. सध्या रिकॉर्डवर जे आहे, आता ICGS चा रिकॉर्ड आम्ही आज चेक केला है, कोर्ट चेकरचा रिकॉर्ड चेक केला है, भुसावल की टीम से भी हमने बात किया है. तो अभी तो इसका पहला ही गुना दिख रहा है, बट इससे और पूछताछ करके और मालूम पड़ेगा. कभी कभार कुछ गुने रजिस्टर नहीं हो पाते हैं या सामने नहीं आते, तो इससे पूछताछ करके कुछ हमको और मालूम पड़ेगा. याच्यामध्ये हे आता तर 7 दिवस अगोदर अकोला आला होता 100%, कारण की भुसावळच्या तर अकोलामध्ये आलाच असेल, कारण की याचे इथे म्हणजे आपण डिस्टंट रिलेटिव्ह जे नातेवाईक असतात हे पण इथे आहेत, तर तिथेच हे राहिला होता. परंतु हे अकोलाला फक्त आणि फक्त जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. आणि इथे यांनी काही चादर विकण्याचा पण कार्यक्रम सुरू केला होता खदा नदीमध्ये, ॲज अ म्हणजे आपण जे सांगू शकतात ढोंग म्हणून की तिथे मला राहायचं आहे, परंतु मेन उद्देश जबरी चोरीचा होता. नाही, आता तर असं काही बाहेर आला नाही, परंतु याचा CDR अनालिसिस बघून अजून काय आम्हाला CCTV फुटेज प्राप्त झाले आणि आरोपीचा एकदा आपण इंट्रोगेशन अजून चांगल्या पद्धतीचा, कारण की आम्हाला आता 6 दिवसची PC भेटली आहे, तर अजून चांगल्या पद्धतीचा याच्यामध्ये इंट्रोगेशन होईल, तर त्याच्यामध्ये अजून बाहेरचे जे काही इतर इश्यू आहे ते समोर येईल. भुसावळ की बाईक पण जेव्हा घटना घडली तर आम्हाला पण असा वाटला होता की हे एकट्याचं काम नॉर्मली असू नाही शकतात, कारण की मोठा हे आहे. परंतु जे आम्हाला आतापर्यंत CCTV फुटेज प्राप्त आहे, प्रत्येक फुटेजमध्ये एकटाच दिसत आहे, आणि त्यांनी करण्याच्या नंतर पण काही एकदम म्हणजे आरामात केला होता, काही धावपळ नाही केली होती, आरामात शॉपमधून निघाला होता, आणि बाईकची स्पीड वगैरे पण कमी होती. आता प्रत्येक गुन्हेगारीचा वेगळा स्वरूप असतात, प्रत्येक गुन्ह्याचा वेगळा स्वरूप असतात, प्रत्येक आरोपीचा वेगळा स्वरूप असतात. तर आता 6 दिवसच्या PC मध्ये इतर गोष्टी पण समोर येईल. तर मागील काही दिवसामध्ये असाच काही प्रकार झाले होते की चादर किंवा कोणी फळं विकण्याच्या नादात किंवा कोणी कुठं थांबून काम करतं, रेकी करतं, या संदर्भात दैन्यन आहे का, या सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या जेणेकरून याही अनुषंगानं की बघ गुन्हा होण्याच्या